सातारा शहराजवळील माहुली ग्रामपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय महिलांवर ग्रामपंचायत सदस्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करत महिला सरपंच नूतन सावंत यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। आज आम्ही इथं बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। कारण का तर आज आमच्यावर होणारा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मी महिला आहे, माझ्या 2 सदस्य आहेत, अंजली निकम, छाया तुपे। आज आम्ही कारभार करत असताना आम्हाला कारभार करून दिला जात नाही। ह्याला कारण सचिन नागेश जाधव, संजय दत्तात्रय जाधव आणि विजय पवार हे आम्हाला नाहक त्रास देतात, जातीवरून बोलतात, जातीवरून सगळे अपशब्द बोलतात, कुठला कारभार करून देत नाहीत, कारभारात नेहमी अडथळे करतात। ह्यासाठी आम्हाला अन्याय पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही प्रत्येक पाऊल उचलायला तयार आहे आणि आम्हाला न्याय भेटला ना तर आम्ही आत्मदहन करणार, 100% करणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। परभणीमध्ये हिंदू मुस्लिम एकतेसाठी उरुसाला सुरुवात झाली। 15 दिवस हा उरुस चालतो। देशभरातून लाखो भाविक दरवर्षी या उरुसामध्ये दाखल होत असतात। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, परभणीमध्ये हिंदू मुस्लिम एकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या उरुसाला सुरुवात झालेली आहे। 15 दिवस चालणारा हा उरुस आहे। देशभरातून लाखो भाविक या उरुसामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। प्लॉटवर ताबा घेण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। बीडच्या परळी शहरातील ही सगळी धक्कादायक घटना आहे। परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं, तर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर बीडच्या परळी शहरातील हा धक्कादायक प्रकार, प्लॉटवर ताबा घेण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। यवतमाळमधील शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत असताना नाफेडने सोयाबीन खरेदी बंद केली आहे। त्यामुळे तब्बल 2 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडू नये। नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल भाव आहे। यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली, मात्र खरेदी बंद असल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र आहे। 4 दिवसात सोयाबीन खरेदी केंद्रावर कसं घेतल्या जाईल, कारण की एवढी यंत्रणा सरकारजवळ नाही की 4 दिवसात 2 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी केंद्रावर घेतल्या जाईल। अद्यापही काही सोयाबीन गोदामापर्यंत पोहोचलेले नाही आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहे। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। शेतकरी विचारात पडलेला आहे की आपलं सोयाबीन आता कवडीमोल भावात विकावं लागेल, म्हणून सरकारने हमी केंद्राची मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावा। अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकून वार करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली। हुतात्मा चौकाकडून स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या परिसरामध्ये ही घटना घडली। पुरुषाने महिलेच्या पोटामध्ये चाकून वार करत तिथून पळ काढला। त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या महिलेला तातडीने एका जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोराला ताब्यात घेतलेला आहे। मात्र ही हत्या का करण्यात आली याचा तपास आता पोलीस करतायत। पहिला तिला चाकू मारायला गेला, मी बोलायला गेली, का रे बाळा मारतो तिला चाकू, काय झालं? हे बोलतो तुला बी खलास करत। डायरेक्ट असा बोलला, चाकू मोठा चाकू, हा मोठा खंजीर होता। पहिले पोटात उपसलं तर साहेब, मी स्वतः बघितलं डोळ्यांनी। आणि आता मुंबईतील एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज पाहूयात, कारण मुंबईत रिकाम्या ट्रेनमध्ये एका महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। पोलिसांनी 1.5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या, तर कुलीकडून हा अत्याचार करण्यात आल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। मात्र या घटनेनं मुंबईत खळबळ उडालेली आहे। मुंबईत एका रिकाम्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आला। पोलिसांनी 1.5 तासात या आरोपीला बेड्या देखील ठोकलेल्या आहेत। जो आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे तो कुली असल्याचा
असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात ही प्राथमिक माहिती दिली आहे. तर मुंबईतील एका रिकाम्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. तर मुंबईत रिकाम्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी 1.5 तासात या आरोपीच्या मुसक्या वळलेल्या आहेत. बांद्रा टर्मिनस येथे उभ्या असलेल्या एका बैलगाडीमध्ये खरेदी यांच्यावर